हा पॉइंट राहिले. हे झाले आपलं स्पेक्ट्रम अँप्लिट्यूड ही झाले आपलं बरोबर. फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये आणि टाइम डोमेन मध्ये रिप्रेझेंटेशन ते बघितलं होतं आपण. इथपर्यंत झालंय. आता इंटिग्रेटेड सर्किट आयसी. आयसी सगळ्यांनी बघितलेत का? आयसी बघितलाय कुठल्याही एका प्रकारचा आयसी असतात बघा. आयसी बघितलेत का कोणी? आपण म्हणतो आयसी केलाय आपल्या कशाच तर म्हणतो ना आपण आयसी केलाय असं म्हणतो बघ. बघितलंय का आयसी कोणी? किंवा ऐकलंय आजचं काहीतरी एखादी आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असते ते आयसी केलाय म्हणतात बघा आपण दुरुस्त करायला गेलं तर. असं ऐकलं तर असेल ना. मग आयसी म्हणजे नक्की काय असते तर बघा. आयसी म्हणजे काय असते? इंटिग्रेटेड सर्किट. त्याचा लॉंग फॉर्म आहे तो इंटिग्रेटेड सर्किट आहे. आता इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे किंवा आयसी म्हणजे काय असते बघा. त्याच्यावरती नंबर ऑफ कंपोनंट्स वेगवेगळे कंपोनंट्स किंवा वेगवेगळे सर्किट्स त्याच्यावरती बिल्ट असतात. एकदम स्मॉल फॉर्म मध्ये असतात आणि म्हणून त्याला ती एकमेकाला कनेक्टेड असतात. म्हणजे त्यामध्ये ऍक्टिव्ह कंपोनंट पॅसिव्ह कंपोनंट्स असू शकतात. कुठल्याही टाईपचे कंपोनंट्स असू शकतात. मग ते सगळे कंपोनंट्स इंटिग्रेट असतात. ते एकमेकाला कनेक्टेड असतात. म्हणून त्याला इंटिग्रेटेड सर्किट म्हणायचं. पण काय असते तेवढे एका स्मॉल चिप एक लहान चिप असते. त्या चिपवरतीच ते सगळे कंपोनंट आपण एकदम स्मॉल फॉर्म मध्ये असतात ते बसवलेले असतात. म्हणून त्याला इंटिग्रेटेड सर्किट म्हणायचे. एकदम स्मॉल असतात. त्याच्यामध्ये आपल्याला दिसत सुद्धा नाही ते स्मॉल तेवढे कंपोनंट असतात. ते त्याच्यामध्ये असतात आणि त्याचं वर्किंग ते करण्यासाठी ते वर्किंग त्याचं ऑपरेशन परफॉर्म करत असतात. ओके. आता तिथे दिले बघा आयसी म्हणजे काय. आयसी इज बेसिकली मायक्रो इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजे एकदम मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मायक्रो कंपोनंट्स असतात एकदम. ते एका सिंगल चिप वरती ते प्लेस केलेले असतात. ते सिग्नल याच्यावरती प्लेस केल्यामुळं त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स मॅक्झिमम नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्या एका लहान चिपवरती आपण बसवू शकतो आणि मॅक्झिमम ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. नेक्स्ट पॉईंट मध्ये काय सांगितलं. इट इज अ व्हेरी स्मॉल साईज. त्याची साईज असते ती एकदम स्मॉल असते. लो कॉस्ट पण कमी असते. आता लो कॉस्ट सर्किट विच कन्सिस्ट ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट दॅट आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट्स दोन्ही कॉम्पोनंट्स अवेलेबल असतात. आणि ते ऍक्टिव्ह कॉम्पोनंट पॅसिव्ह कॉम्पोनंट्स किंवा जे काही कॉम्पोनंट्स नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये आपण युज करणार आहे ते सगळे कंपाऊंड्स एकमेकाला कनेक्टेड असतात. कनेक्टेड टू इच अदर्स. एकमेकाला कनेक्टेड असतात ऑन अ सिंगल चिप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल सच एज सिलिकॉन. म्हणजे सिलिकॉन मटेरियल सारख्या एका सेमीकंडक्टर मटेरियल वरती ते सगळे कंपाऊंड्स आपण बसवलेले असतात. एका स्मॉल चिप वरती सिलिकॉनच्या चिप वरती किंवा सेमीकंडक्टरच्या चिप वरती ते कंपाऊंड्स आपण बसवलेले असतात. आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे कंपाऊंड असतात तर ऍक्टिव्ह कंपाऊंड्स पण असतात आणि पॅसिव्ह कंपाऊंड्स त्याच्यामध्ये प्लेस केलेले असतात असं सांगितलेलं आहे. एक मिनिट. त्याच्या स्मॉल चिप वरती ऍक्टिव्ह कंपाऊंड्स पण असतात आणि पॅसिव्ह कंपाऊंड्स हे दोन्ही कंपाऊंड्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि ते दोन्ही कंपाऊंड्स आपण ते कंपाऊंड्स एकमेकाला कनेक्टेड असतात. म्हणजे नंबर ऑफ म्हणजे ऍक्टिव्ह कंपाऊंड्स ही भरपूर असतात. पॅसिव्ह कंपाऊंड्स ही भरपूर असतात. हे सगळे कंपाऊंड्स कनेक्टेड टू इच अदर असतात. त्याची साईज स्मॉल असते. त्याची कॉस्ट लो असते. जनरल कन्सेप्ट समजली का? आयसी ची कन्सेप्ट काय आहे. एका स्मॉल चिप वरती नंबर ऑफ कंपाऊंड प्लेस केलेले असतात. ते कंपाऊंड्स एकमेकाला कनेक्टेड असतात. ते कंपाऊंड्स ऍक्टिव्ह कंपाऊंड पॅसिव्ह कंपाऊंड्स असे दोन्ही टाईपचे कंपाऊंड्स त्याच्यामध्ये असतात. समजलंय? आयसी ची कन्सेप्ट काय आहे. आयसी म्हणजे काय आहे नक्की. समजलंय का आयसी. व्हॉट इज मीन बाय आयसी. इट इज अ मायक्रो इलेक्ट्रॉनिक सर्किट. एकदम मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याचे कंपाऊंड्स असतात. एकदम मायक्रो असतात. एकदम स्मॉल साईज असते त्या कंपाऊंडची. ती कंपाऊंड्स त्या चिप वरती प्लेस केलेले असतात. आयसी म्हणजे काय असं एक चिप असते. बघितलंय तुम्ही आयसी कधी बघितलाय का? नाही. आयसी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही म्हणाल बघितलेला आहे. असं एक बघितलंय कुठे सर्किट मध्ये असते बघा. असं असतं हे पिन्स असतात त्या आयसीच्या.
बघितलंय का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हे आयसी असतात ते. ही जी चिप असते की नाही, ही चिप याच्यामध्ये कंपाऊंड्स असतात. या चिप मध्ये कंपाऊंड असतात आतमध्ये, एकदम स्मॉल ह्याच्यात नंबर ऑफ कंपाऊंड्स कनेक्ट केलेले असतात आयसी. आले का लक्षात? ते ऍक्टिव्ह कंपाऊंड असतील, पॅसिव्ह कंपाऊंड असतील, कुठली असतील, ते एकमेकाला कनेक्टेड असतात. आणि असे त्याचे पिन्स असतात, त्याला आपण इनपुट आउटपुट ह्याच्यावरती घेऊ शकतो ह्याचं पिन्स कडून. ओके, समजलंय आयसी काय असतंय? हो सर. अच्छा, पिन दोन्ही साईडला असतात, पलीकडच्या साईडला पण हो असते सर. पिन्स. ओके, आता त्याचं क्लासिफिकेशन बघा. आयसीचं क्लासिफिकेशन काय आहे? बेस्ड ऑन ऍक्टिव्ह डिव्हाइसेस, नंतर बायपोलार, युनिपोलार असे त्याचं क्लासिफिकेशन आहे. बेस्ड ऑन ऍप्लिकेशन काय आहेत बघा त्याचे क्लासिफिकेशन आयसीचं. ते पहिलं बेस्ड ऑन ऍक्टिव्ह डिव्हाइसेस वरती आहे क्लासिफिकेशन, त्यामध्ये बायपोलर आणि युनिपोलर असं आहे. आता दुसरं क्लासिफिकेशन आहे ते बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन, त्याच्या ऍप्लिकेशन्स वरती आहे. अॅनालॉग आणि डिजिटल. अॅनालॉग मध्ये ओपॅम, ऑपरेशनल अँप्लिफायर म्हणायचं त्याला, आणि कंपॅरेटर. ओपॅम म्हणजे काय? ओपॅम काय करत असतो? ऑपरेशनल म्हणजे जे काही ऑपरेशन्स आहेत, ऍडिशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन किंवा सबस्ट्रॅक्शन, हे सगळे ऑपरेशन परफॉर्म करत असतो ओपॅम. ऑपरेशनल अँप्लिफायर म्हणायचं ओपॅम. कंपॅरेटर असतो, तो कम्पेअर करतो, दोन सिग्नलचं कम्पेअर करायचं काम असतं कंपॅरेटरचं. ओके, हे अॅनालॉग मध्ये येतं. डिजिटल मध्ये लॉजिक गेट्स आणि काउंटर्स. लॉजिक गेट्स म्हणजे वेगवेगळे लॉजिक गेट्स असतात, अँड ऑर नॉट. लॉजिक गेट्स, काउंटर्स आहे. काउंट मेजरमेंट साठी असतो काउंटर. लॉजिक गेट असतो तो अँड गेट, नॉट गेट वगैरे असतात, वेगवेगळे लॉजिक गेट्स असतात. म्हणजे डिजिटल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ते गेट असतात. ओके, हे झालं दुसरं बेस्ड ऑन ऍप्लिकेशन. थर्ड कंपॅरिझन कशावर आहे बघा, त्याचं बेस्ड ऑन द टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीवरती त्याचं हायब्रिड आणि मोनोलॅथिक म्हणून अशा दोन टेक्नॉलॉजी आहेत, हायब्रिड आणि मोनोलॅथिक. मोनोलॅथिक मध्ये बायपोलार, युनिपोलार असं त्याचं हे आहे. ओके, अशा 3 कॅटेगरीमध्ये तुमचं आयसी डिवाइड केले असेल. पहिले असेल तुमचं बेस्ड ऑन ऍक्टिव्ह डिव्हाइसेस, त्याच्यामध्ये बायपोलर, युनिपोलर. दुसरा असेल बेस्ड ऑन ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये अॅनालॉग, डिजिटल. अॅनालॉग मध्ये ओपॅम, कंपॅरेटर हे त्याचे अॅनालॉग आयसीची टाइप्स आहेत. आणि डिजिटल मध्ये लॉजिक गेट्स, काउंटर्स हे झालं डिजिटल आयसी मध्ये. आणि बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी मध्ये हायब्रिड आणि मोनोलॅथिक. मोनोलॅथिक मध्ये बायपोलर, युनिपोलर हे आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा आयसीचे? ऍडव्हान्टेजेस आहे त्याचे स्मॉल साईज अँड वेट. त्याचं वेट आणि साईज आहे ती स्मॉल आहे. नंतर त्याची कॉस्ट लो आहे. नंतर त्याची हाय रिलायबिलिटी आहे. इट इज पॉसिबल टू फॅब्रिकेट कॉम्प्लेक्स सर्किट इनटू अ सिंगल चिप. म्हणजे जे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स आहेत ते सगळे सर्किट्स तुम्ही एका स्मॉल चिप वरती फॅब्रिकेट करू शकता आयसी मध्ये. हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. नंतर लो पॉवर कन्झम्पशन, कमी पॉवर लागते याला, आयसी साठी कमी पॉवर लागते. नंतर आहे हाय ऑपरेटिंग स्पीड, जे काही स्पीड ऑफ ऑपरेशन आहे आयसीचं ते जास्त आहे. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे. तर याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. इंडक्टर अँड ट्रान्सफॉर्मर कॅन नॉट बी फॅब्रिकेट डायरेक्टली. म्हणजे आयसी वरती इंडक्टर आणि ट्रान्सफॉर्मर तुम्ही फॅब्रिकेट करू शकत नाही आयसी मध्ये. ते लक्षात, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. नंतर द पॉवर डिसिपेशन इज लिमिटेड, म्हणजे लिमिटेड पॉवर डिसिपेशन आहे आयसीचे. नंतर नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट कॅपॅसिटर ऑफ व्हॅल्यू हायर दॅन 30 पिकोफॅरेड. म्हणजे 30 पिकोफॅरेड पेक्षा जास्त व्हॅल्यूचा कॅपॅसिटर त्याच्यामध्ये आपण प्लेस करू शकत नाही असं सांगितलंय. नंतर पुढे काय सांगितलंय, नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट रेजिस्टर ऑफ व्हॅल्यू हायर दॅन 100 किलो ओहम. 100 किलो ओहम पेक्षा जास्त व्हॅल्यूचा कॅपॅसिटर ही आपण त्याच्यामध्ये फॅब्रिकेट करू शकत नाही. इट नीड एक्स्ट्रा केअर फाईल हँडलिंग, म्हणजे जास्त केअर घेण्याची गरज आहे. हे आयसी हँडल करत असताना जास्त केअर घ्यावी लागते, जास्त त्याची केअर घेऊन आपण ते हँडल करावे लागते आयसी, नाहीतर आयसी खराब होतात, डॅमेज होतात आयसी. कारण मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे त्याची मायक्रो एकदम स्मॉल फॉर्म मध्ये असतात, ते डॅमेज होऊ शकतात कॉम्प्युटर. जास्त केअर घेऊन त्याची आपल्याला हँडल करावे लागतात आयसी. हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. त्याचे ऍप्लिकेशन काय आहेत बघा आयसीची.
इन डिजिटल सर्किट सच एज लॉजिक गेट्स अँड काउंटर्स. लॉजिक गेट्स आणि काउंटर्स मध्ये डिजिटल सर्किट्स मध्ये हे आपण यूज करत असतो आयसी. नंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन काय आहे, इन अॅनालॉग सर्किट साठी सच एज ऑपरेशनल ऍम्प्लिफायर अँड कंपॅरेटर. ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मी तुम्हाला सांगितलं की ते वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतात, ऍडिशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, हे सगळे ऑपरेशन परफॉर्म होतात त्याच्यामध्ये. सिग्नलचे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मध्ये. कंपॅरेटर मध्ये दोन सिग्नलचं कंपॅरिझन करायचं असेल आपल्याला, ते कंपॅरेटर मध्ये करत असतो. तर इन द प्रोसेस कंट्रोल ऍप्लिकेशन्स. कंट्रोल ऍप्लिकेशन्स असतात काय काय, प्रोसेस, एखादी प्रोसेस आपल्याला कंट्रोल करायची असते, त्या प्रोसेस कंट्रोल मध्ये आयसीचा यूज केलेला असतो. नंतर इन डोमेस्टिक ऍप्लिकेशन सच एज वॉशिंग मशीन, नंतर टीव्ही, सीडी प्लेअर अँड कम्प्युटर्स, हे सगळे जे काही डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये सगळे आपले आयसी असतात. आपल्या मोबाईल मध्ये पण आयसी असतो. कुठलाही आपल्या घरामधला डिव्हाइस घ्या, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, त्याच्यामध्ये आयसी असतोच. खाली काय कंपॅरेटर दिलंय बघा, अॅनालॉग और लिनियर अँड डिजिटल नॉन लिनियर. म्हणजे अॅनालॉग आणि डिजिटल आयसी किंवा लिनियर नॉन लिनियर आयसी. अॅनालॉग कशाला म्हणायचं तर लिनियर आयसीला म्हणायचं, डिजिटल कशाला म्हणायचं नॉन लिनियरला म्हणायचं. कंपॅरिझन दिले. आता पहिला पॅरामीटर आहे तो पॉवर सप्लाय. अॅनालॉग साठी किती पॉवर सप्लाय लागते बघा, सिंगल पोलॅरिटी और ड्युअल पोलॅरिटी पॉवर सप्लाय लागतो कशाला, अॅनालॉग आयसीला. आणि डिजिटल आयसीला सिंगल पोलॅरिटीचा पॉवर सप्लाय आहे. आणि डिजिटल साठी सिंगल पोलॅरिटीचा पॉवर सप्लाय गरजेचं आहे, आणि अॅनालॉग साठी ड्युअल पोलॅरिटी आणि सिंगल पोलॅरिटी दोन्ही चालू शकतात. नंतर काय आहे बघा ऍप्लिकेशन, सिग्नल प्रोसेसर. म्हणजे कुठल्या सिग्नल वरती तो आयसी ऑपरेट होतो. अॅनालॉग मध्ये अॅनालॉग सिग्नल वरती होणार, डिजिटल मध्ये डिजिटल सिग्नल वरती ऑपरेट होणार. नंतर इफेक्ट ऑफ नॉइज. नॉइज म्हणजे काय, एक्स्ट्रा अनवॉन्टेड सिग्नल. नॉइज मीन्स अनवॉन्टेड सिग्नल. इफेक्ट ऑफ नॉइज. नॉइज म्हणजे काय तर अनवॉन्टेड सिग्नल. त्या अनवॉन्टेड सिग्नलचा इफेक्ट त्या आयसी वरती, कुठल्या आयसी वरती जास्त होते तर अॅनालॉग आयसी वरती जास्त होतो ऍज कम्पेअर टू डिजिटल आयसी. अॅनालॉग आयसी मध्ये त्याचा इफेक्ट जास्त होतो नॉइजचा, डिजिटल आयसी मध्ये कमी इफेक्ट होतो. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर म्हणजे सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे त्याचा इफेक्ट किती होतो आयसीवर. कुठल्या आयसी वरती जास्त होतो तर अॅनालॉग आयसी वरती जास्त असतो, डिजिटल आयसी वरती कमी होतो टेम्परेचरचा इफेक्ट. ऍप्लिकेशन्स मध्ये तेच आहे, ओपॅम्प, कंपॅरेटर, लॉजिक गेट्स आणि काउंटर्स. त्याचे वेव्हफॉर्म्स हे अॅनालॉग साठी साइन वेव्ह असते, डिजिटल साठी स्क्वेअर वेव्ह असते. आयसी मध्ये काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? सिंपल पॉईंट आहे एकदम. त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, ऍप्लिकेशन्स, त्याचं कंपॅरिझन लक्षात ठेवा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा आयसी मध्ये तुम्हाला. नाही सर. सगळ्यांना समजलंय का आयसी? हो सर. ऑल स्टुडंट्स हो सर. हो सर. समजलंय? इथं आपला फर्स्ट चॅप्टर एंड होतोय बरं का. इथं आपला फर्स्ट चॅप्टर एंड होतोय. त्याच्यानंतर आता माझ्या फ्रायडेला आपलं प्रॅक्टिकल असतंय. चित्र सर एक लेक्चर घेतात आणि आपण एक लेक्चर घेत असतो प्रॅक्टिकलचं. त्या लेक्चरला आपली या चॅप्टरवरती टेस्ट होईल ऑनलाईन एमसीक्यू टाईप मध्ये. ओके. आता ते जे काही असाइनमेंटचे क्वेश्चन्स आहेत ते असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. काही जणांनी सॉल्व्ह पण करून मला पाठवलेलं आहे ते असाइनमेंट क्वेश्चन्स. तो मला संडे पर्यंत सेंड करायचं. संडे लास्ट डेट असेल तुमची. ओके. असाइनमेंट सबमिशन साठी. अजून कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आहे का काय प्रॉब्लेम? काय क्वेरीज असतील तर विचारा. आपला फर्स्ट चॅप्टर एंड झालेला आहे. आहेत काय क्वेरीज कोणाच्या? नो सर. नाही सर. ओके, ठीक आहे मग. चालतंय मग. नेक्स्ट लेक्चरला आपण मग आपला आता मंडेलाच आपलं नेक्स्ट लेक्चर आहे. त्यावेळेस आपण मग आपलं पुढचं सेकंड थर्ड आपलं जो काही पुढचं चॅप्टर आहे ते चॅप्टर स्टार्ट करू. ओके.
तुमची अटेंडन्स फक्त मला घेऊ द्यात. स्क्रीनशॉट काढू द्या तुमचा. सर टेस्ट केव्हा येणार आहे? शुक्रवारी. ओके सर. चालते, ठीक आहे ना, लेफ्ट चालू शकतो.